नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिग 5च्या सहवासात या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा भाग अभ्यासणार आहोत आणि स्थूल वाचनाचा हा पाठ क्रमांक 3 आहे। स्थूल वाचनाच्या पाठ क्रमांक 3 अर्थात बिग 5च्या सहवासात या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण लेखकाने आफ्रिकेच्या वेगवेगळ्या पार्क मधील तिकडचा स्थानिक वैशिष्ट्यांचे वर्णन आपल्या समोर व्यक्त केलेला आहे। आता पुढील पार्क मधील वर्णन लेखक आपल्याला करून देणार आहेत। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून हा प्रवास अनुभवूया। पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात की समुद्र सपाटीपासून सुमारे 7000 फूट उंचावर असलेला व 767 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा एम्बेडस नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचं दर्शन तसं दुर्मिळ आहे। यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आलेलं आहे। तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असून त्याच्या सभोवताली पाण्याचं मोठं डबकं आहे। तिथे अनेक जनावरं पाणी पिण्यासाठी येतात। तसेच त्याच्या जवळ प्रचंड दलदल असून त्यात निराळ्या प्रकारची खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं, जे जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं। तर बघा, आता इथे लेखक सांगत आहेत की ते वेगवेगळ्या पार्कला भेटायला जाणार होते। त्यांनी जवळजवळ 12-13 दिवसाचा हा प्रवास आखलेला आहे आणि या प्रवासामध्ये त्यांना प्रत्यक्ष जंगल आणि तेथील जनावरांचा अनुभव घ्यायचा होता आणि त्यामुळे पूर्ण जंगल त्यांना जवळून पाहायचा होता। त्याच्यासाठी लेखकाने पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं की ते वेगवेगळ्या प्रकारच्या पार्कमध्ये जाऊन राहणार होते। पार्क म्हणजे आपल्या इथे आपण त्याला अभयारण्य म्हणतो आणि तिथे पार्क म्हटले जातात। तर इथे आता त्यांनी एम्बेडस नॅशनल पार्क ह्या पार्कचं वर्णन करताना सांगतायत की समुद्र सपाटीपासून सुमारे 7000 फूट उंचावर असलेला आणि ह्या पार्कचं क्षेत्रफळ किती आहे तर 767 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा असा हा एम्बेडस नॅशनल पार्क घनदाट जंगलासाठी तो प्रसिद्ध आहे आणि त्या घनदाट जंगलामध्ये मोठ्या जनावरांचं दर्शन अत्यंत दुर्मिळ असतं। पुढे ते वर्णन करत आहे की इथे थोड्या उंचावर जंगलामध्ये आर्क लॉज उभारण्यात आलेला आहे आणि ह्या आर्क लॉजचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ते संपूर्ण लाकडांपासून विविध खोल्या तिथे बनवलेलं आहे आणि त्या आर्क लॉजच्या लाकडी खोल्यांच्या अवतीभोवती सभोवताली पाण्याचं मोठं डबकं आहे आणि ह्या डबक्यामध्ये ह्या जंगलातील एम्बेडस नॅशनल पार्क या घनदाट जंगलातील जनावरं तिथे त्या पाणी पिण्यासाठी येतात आणि तसेच त्याच्या जवळ प्रचंड दलदल असून त्या दलदलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणामध्ये मिसळण्यात आलेलं आहे। आता त्या दलदलीमध्ये मीठ मिसळण्यापाठीमागचं कारण म्हणजे काय सांगितलेलं आहे की ते मीठ जे आहे ते जनावरांना आकर्षित करण्यासाठी मिसळलेलं असतं आणि जेव्हा ते मिठाकडे आकर्षित होतात तिथे ते दलदल असतं, त्यामुळे ते कसं होतं ते जनावरं वगैरे तिकडे त्यांना बचावासाठी वगैरे आपल्या बचावासाठी वगैरे तिथे ते उपयुक्त ठरू शकतं। या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज असून तिथून जनावरांचं दर्शन होतं व फोटोही काढता येतात। आता बघा, इकडच्या जे आर्क लॉज आहे त्याचं वर्णन लेखक इथे करत आहेत, त्याचं वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगत आहेत। तर तुम्हाला हा परिच्छेद लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न जर विचारला आर्क लॉजचं वर्णन करा तर किंवा तिकडचं वैशिष्ट्य काय तर तिकडे सगळ्या ज्या खोल्या आहेत त्या लाकडाच्या बनवलेल्या आहेत, त्याच्या सभोवताली पाण्याचा डबका आहे आणि ते डबक्याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी केलं जातं आणि तिथे प्रचंड मोठी अशी दलदल आहे। त्या दलदलीमध्ये खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणामध्ये मिसळण्यात येतं। ते मीठयुक्त दलदल जे आहे ते जनावरांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी पडतं आणि ह्या लॉजच्या बाजूला काचेच्या उघड्या गॅलरी आहेत आणि ह्या गॅलरीमधून उघड्या काचेच्या का ठेवलेल्या आहेत कारण की काच ही कशी असते पारदर्शक असते की नाही आणि ह्या पारदर्शक काचेमधून आपल्याला समोरचं जनावरांचं दर्शन होतं आणि कधी कधी फोटो काढण्यासाठी सुद्धा ह्या आपल्याला उपयोगी पडतात। मग तिथे उघड्या गॅलरीज असतात, तिथे जाऊन आपण फोटो सहजतेने काढू शकतो।
पर्यटकांसाठी इथे आणखी चांगली सोय करण्यात आलेली आहे. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट असतात, की बघा बाहेर ह्या लॉजच्या बाहेर काय आहे तर जंगल आहे आणि त्या जंगलावरती फोकस केलेले लाईट असतात, जेणेकरून रात्रीच्या वेळेस सुद्धा जे काही जंगली जनावर वगैरे येतील त्यांच्याकडे ते व्यवस्थित पाहू शकतील. रात्रीच्या काळोखामध्ये या फोकस लाईटमुळे उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण त्या जंगलातील प्राणी पाहू शकतो. गॅलरीतला बार 24 तास उघडा असतो, पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मिळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हाला उठवण्यासाठी बेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघा आता तिकडच्या त्या लॉजचं वर्णन करताना लेखक म्हणतात की प्रत्येक गॅलरीमध्ये बार जो असतो तो 24 तास उघडा असतो आणि जर समजा तुम्ही कधी ह्या लॉजमध्ये आपण कशासाठी आलेलो असतो की जंगलातील ते दुर्मिळ प्राणी पाहण्यासाठी, आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस जर खोलीमध्ये झोपलेला असाल आणि त्याच रात्री अचानक जर दुर्मिळ जनावर पाणी पिण्यासाठी आलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हा लोकांना उठवण्यात येतं आणि त्याच्यासाठी त्यांनी छानपैकी एक शक्कल केलेली आहे की बेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे की जर समजा तिकडच्या लॉजमधील लोकांना कळालं की आता पाणी पिण्यासाठी एखादा दुर्मिळ जनावर आलेला आहे आणि हे पर्यटकांना पाहायला लावायचं आहे तर ते पर्यटकांना, झोपी गेलेल्या पर्यटकांना बेल वाजवून ते अलर्ट करतात. एकदा बेल वाजली तर हत्ती आले आहेत. बघा आता ते बेलचे पण त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांनुसार त्या बेलचे हे सांगितलेलं आहे की एकदा बेल वाजली म्हणजेच काय समजायचं, कोण आलेला आहे, हत्ती हा प्राणी किंवा हत्ती हा जनावर आलेला आहे. 2 वेळा बेल वाजली तर हायरानो, 3 वेळा जर बेल वाजली तर लेपर्ड व 4 वेळा बेल वाजली तर काहीतरी आगळं वेगळं दृश्य होणार आहे असं समजायचं. तर प्रत्येक बेलच्या आवाजानुसार त्यांनी तिकडचं ते वर्णन सांगितलेलं आहे. मात्र या डबक्यात एप्रिल मे महिन्यात केवळ एकदाच लेपर्ड आल्याची नोंद झालेली होती. हत्ती, जंगली म्हशी, हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे होता. तर इथे ह्या जंगलामध्ये हत्ती, जंगली म्हशी आणि हरणे यांचा संचार मुक्तपणे होता. आता बघा हे जे काही प्राणी आहेत हत्ती, जंगली आणि हरणे यांच्यापासून मनुष्याला जास्त धोका नसतो. हे पण हिंस्रच प्राणी आहेत पण मनुष्याला त्यांच्यापासून इतका धोका नसतो. पण लेपर्ड किंवा सिंह, वाघ जे जनावर असतात त्याच्यापासून मनुष्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. मग आता इथे लेखक सांगतायत की ह्या जंगलामध्ये मुक्तपणे संचार करणारे जनावरं म्हणजे हत्ती, जंगली म्हशी आणि हरणे. पण तिथे पण बघा हे लॉजवाले नोंद करून ठेवतात की कोणता प्राणी किती वेळा दिसला, कोणत्या महिन्यामध्ये किती वेळा तो प्राणी दिसलेला याची नोंद करून ठेवतात. तेव्हा त्यांनी नोंद केलेलं होतं की ह्या डबक्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये केवळ एकदाच लेपर्ड आल्याची नोंद झालेली होती. गेंड्याचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. आता लेखकांनी इथे त्यांचा अनुभव आपल्याला सांगितलेला की त्यांनी त्या गॅलरीतून गेंड्यांचा वावर अगदी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी सहजतेने पाहिला. अर्थात एप्रिल मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो, ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडं हिरवीगार होतात, त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी, खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही. तर आता तिकडचं प्राकृतिक वर्णन, नैसर्गिक वर्णन करताना लेखक सांगत आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये तिथे चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, नेहमी पडतो तो पाऊस, आणि त्यामुळे तिथे ठिकठिकाणी पाणी साचतं आणि पाणी जास्त असल्या कारणाने तिकडे आजूबाजूला, जंगलाच्या आजूबाजूला किंवा ह्या लॉजच्या आजूबाजूला वगैरे हिरवीगार अशी झाडं असतात. त्यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि त्यांचं अन्न म्हणजे खाद्यासाठी, गवत खाऊन सुद्धा ते जगू शकतात. तर खाद्यासाठी त्यांना फार लांब असं जावं लागत नाही. अन्नाच्या शोधामध्ये आणि पाण्याच्या शोधामध्ये त्यांना लांब फिरायची गरज पडत नाही. पुढे लेखक सांगत आहेत की गुलाबी रंगाच्या व निदान 1.5 ते 2 लाख फ्लोमिंगोचं वास्तव्य असलेला नकुरू तलाव व त्याच्या आजूबाजूचा पार्क हा संपूर्ण आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. आता इथे बघा लेखकाने आपल्याला पक्ष्यांचं वर्णन करून सांगितलेलं आहे आणि ते कोणत्या तलावाजवळ येतात तर ते नकुरू तलाव आणि त्याच्या आजूबाजूचं काही पार्क आहे. आफ्रिकेतील अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर म्हणून तो ओळखला जातो. आणि इथे ते दुर्मिळ पक्षी म्हणजे कोणते तर फ्लोमिंगो यांचं वास्तव्य एकाच स्थानावर जास्त काळ ते टिकत नाही, राहत नाही, ते म्हणून ते फिरते पक्षी किंवा पाहुणे पक्षी सुद्धा त्यांना म्हटलं जातात. या तलावाच्या किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्ष्यांची गुलाबी किनार अगदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. त्यांच्याजवळ जाणं तसं कठीण, कारण ते लगेच उडून जातात, पण दुर्बिणीतून त्यांच्या हालचाली, पाण्यात तुरुतुरु पळणं, परेड खरोखरच पाहण्यासारखी
असते. 44 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा नकुरू तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे. तर बघा आता इथे लेखकाने नकुरू तलावाचं वर्णन करत असताना तिकडच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला सांगितलेलं की ह्या नकुरू तलावावरती फ्लोमिंगोचं वास्तव किती फ्लोमिंगो सांगितलेले, जवळजवळ 1.5 ते 2 लाख फ्लोमिंगोचं वास्तव्य असलेला हा आफ्रिकेतील दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर अत्यंत प्रसिद्ध असा हा परिसर आहे. आणि म्हणून बघा ते जवळजवळ एकाच वेळी निदान 1.5 ते 2 लाख फ्लोमिंगोंचं वास्तव असतं. त्यामुळे तिकडचं वर्णन लेखक सांगत आहेत की ते फ्लोमिंगो पक्ष्यांची गुलाबी किनार जशी लांबपर्यंत पसरलेली दिसते आणि त्यांच्याजवळ ते आपण पर्यटक जाऊ शकत नाही, कारण की त्यांना लगेच त्यांची जाणीव होते. कोणीतरी पर्यटक वगैरे आणण्याची जाणीव होते, माणसांची जाणीव त्यांना होते, त्यामुळे ते उडून जातात. आणि त्यामुळे ते पर्यटकांना जर त्यांना खूप जवळून पाहायचं असेल तर दुर्बिणीतून ते सगळे चित्र प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतात. त्यांच्या हालचाली, पाण्यामध्ये त्यांचं तुरुतुरु पळणं आणि त्यांची जी काही परेड ती खरोखरच लेखक सांगतात अवर्णनीय अशी आहे. आणि पुढे लेखक सांगतात की नकुरू तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे आणि त्याचं क्षेत्रफळ लेखकाने सांगितलेलं की 44 चौरस किलोमीटर असा नकुरू तलावाचा क्षेत्रफळ आहे. त्या निळाभोर पाण्यात फ्लोमिंगो आपलं अन्न शोधत असतात. फ्लोमिंगो मूळचे इथलेच, पण फेब्रुवारी मार्च महिन्यात मात्र त्यांचं स्थलांतर टांझानियामध्ये होते. त्याखेरीज निदान 450 जातींचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात. तर आता इथे लेखकाने सांगितलेलं आहे की फ्लोमिंगो, तुम्ही बघत असाल की अनेक पक्षी असे असतात की एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये त्यांचं वास्तव्य ते जास्त काळ ठेवत नाहीत, कारण की अन्नाच्या शोधामध्ये त्या स्थळाचं, त्या ठिकाणाचं जर अन्न संपलं तर ते त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये त्या दुसऱ्या देशामध्ये जातात किंवा त्यांच्या जीवनासाठी जे काही वातावरण अनुकूल असतं त्या अनुकूलानुसार ऋतुमानाप्रमाणे ते त्या शहरामध्ये किंवा देशामध्ये वास्तव्य करतात आणि त्यांच्या जीवनाला आवश्यक असणारं वातावरण आणि त्यांना अन्न, खाद्य त्यांचं जसं जिथे मिळतं त्याप्रमाणे ते त्यांचं स्थलांतर करत असतात. स्थलांतर म्हणजे निवाऱ्यासाठी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानासाठी जाणे, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती जाणे, याला आपण स्थलांतर असे म्हणतात. जसे मनुष्य लोक पण स्थलांतर करतात तसे पक्षी सुद्धा हे स्थलांतर करतात. अन्नाच्या शोधासाठी हे निळाभोर पाण्यामध्ये ते अन्न शोधत असतात. आणि लेखक सांगत आहेत की ते मार्च महिन्यानंतर, फेब्रुवारी मार्च महिन्यानंतर ते कुठे स्थलांतर करतात तर टांझानियामध्ये स्थलांतर करतात. त्यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ निदान लेखक सांगते की 450 जातीचे पक्षी सुद्धा ह्या नकुरू तलावाच्या पार्कमध्ये पाहायला मिळतात, आफ्रिकेच्या ह्या पार्कमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षी प्रेमींच्या दृष्टीने हा पार्क म्हणजे मोठा खजिनाच म्हणावा लागेल. तर बघा आता इथे याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये, परिच्छेदामध्ये लेखकाने अभयारण्याचं किंवा जंगलाचं वर्णन केलं होतं, तिकडचे जनावरांचं किंवा प्राण्यांचं वर्णन केलं होतं. पण आफ्रिकेतील नकुरू तलाव हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर पक्षींसाठी. म्हणून पक्षीप्रेमींच्या दृष्टीने हा जो काही नकुरू तलाव आफ्रिकेतील आणि नकुरू तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही पार्क आहे तो पक्षीप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा खजिनाच तिथे म्हणावा लागेल. पुढे लेखक म्हणतात की अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता आहे असं गाईड फरीदने आम्हाला आधीच सांगितलेलं होतं. तर आता लेखका ज्या लॉजमध्ये थांबलेला होता तिथे बघा प्रत्येक पर्यटकांसाठी पर्यटन स्थळी गेल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गाईड मिळतात. ते गाईड काय असतात की तिकडच्या सगळ्या गोष्टींची त्यांना इत्यंभूत माहिती असतो, त्यांचा इतिहास सगळा माहिती असतो. तर हे गाईड आपल्याला काय करत असतात, पुढे सगळं ते सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती देत असतात. मग लेखक सांगतात की त्यांच्या गाईडचं नाव काय आहे तर फरीदने लेखकाला अगोदरच सांगितलं होतं की अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा सुद्धा नकुरू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काळे गेंडेही इथे आहेत. फ्लोमिंगो पक्ष्यांची रांग पाहून परत असताना फरीदने अचानक गाडी झुडपात घुसवली. सुरुवातीला 3-4 काळे गेंडे दिसले. त्यांच्या मागे पांढरा गेंडा चरत होता. त्यांची कातडी अगदी पांढरी होती. ही पांढरी कातडी चांगलीच उठून दिसत होती. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत. तर पांढऱ्या गेंड्यांची संख्या मात्र जेमतेम 15 ते 20 इतकीच आहे. आता बघा जसं हे नकुरू पार्क फ्लेमिंगो पक्षी आणि दुसऱ्या 450
जातींच्या पक्षीसाठी हा प्रसिद्ध आहे. तसाच मग हा नकोरू पार्कमध्ये दुर्मिळ असे पांढरे गेंडे आणि काळे गेंडे पाहायला मिळतात. आता काळे गेंडे हे त्यांचं प्रमाण जास्त आहे तिथे पाहायला ते मिळतात, पण पांढऱ्या रंगाचे जे गेंडे आहेत त्या पार्कमध्ये फार कमी पाहायला मिळतात, म्हणून ते दुर्मिळ असे गेंडे आहेत. आता इथे लेखक सांगत आहेत की काळे आणि पांढरे गेंडे मिळून जवळजवळ 80 गेंडे ह्या पार्कमध्ये आहेत. तर त्याच्यापैकी फक्त 15 ते 20 गेंडे हेच एवढेच काही ते सफेद किंवा पांढऱ्या गेंड्यांची संख्या आहे. म्हणजेच हे पांढरे गेंडे काळ्या गेंड्यांपेक्षा त्यांची संख्या कमी असल्याचे इथे लेखक आपल्याला सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एम्बेडेड्स नॅशनल पार्क याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर नकोरू तलाव आणि तिकडच्या आफ्रिके खंडातील महत्त्वाचे पार्क जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत की गुलाबी रंगाच्या जवळजवळ 1.5 ते 2 लाख फ्लेमिंगोचं वास्तव्य, त्यानंतर तिकडच्या नकोरू तलाव जो खाऱ्या पाण्याचा आहे, हे अनेक वैशिष्ट्य आपल्याला लेखकाने इथे सांगितलेले आहे. आता आपण पाठाच्या पुढच्या भागामध्ये अजून अनेक गोष्टींचं वर्णन आपल्याला प्रत्यक्ष लेखकांच्या परिच्छेदामधून अनुभवायचं आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.